नमस्कार. आपण ज्या चॉईस फिलिंग करतो, चॉईस फिलिंग पूर्ण झाल्याच्या नंतर एक सिलेक्शन लिस्ट येत असते. आता या सिलेक्शन लिस्टमध्ये आपण आपला ऑल इंडिया रँक सर्च करायचा असतो. आपण जर चॉईस फिलिंग केलेल्या असतील तर 100% आपला ऑल इंडिया रँक सिलेक्शन लिस्टमध्ये असतोच. जे मुलं चॉईस फिलिंग करत नाहीत तर त्यांचा ऑल इंडिया रँक या सिलेक्शन लिस्टमध्ये आपल्याला दिसत नाही. कारण काय, तर त्यांनी चॉईस फिलिंग केलेली नसते. तुम्ही जर चॉईस फिलिंग केलेली असेल सीईटी सेल या वेबसाईटला तर नक्कीच तुमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला समोर दिसणार. सिलेक्शन लिस्ट बघत असताना आपण आपला ऑल इंडिया रँक बघायचा, त्यानंतर आपलं नाव चेक करायचं आणि एखादं कॉलेज आपल्या समोर अलॉट झालेलं आहे का तर ते बघायचं. जर समजा आपल्याला मेरिट लिस्टनुसार कॉलेज अलॉट झालेलं नसेल तर आपल्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं एक वाक्य लिहून येतं. चॉईस नॉट अवेलेबलचा अर्थ काय, तर तुम्ही जे पण चॉईसेस टाकलेले आहेत तर त्यापैकी कुठलंही कॉलेज तुम्हाला मिळालेलं नाही. आता जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं आहे तर नेमकी पुढची प्रोसेस कॉलेजवाले चेक किंवा कॅश घेतील का, तर हा खूप मोठा प्रश्न असतो. आता सहज एक विषय असा आहे की जेव्हा सिलेक्शन लिस्ट येते तर त्या दरम्यान बँकेला हॉलिडेज असतात. बँक बंद असल्यामुळे बँकमध्ये जाऊन कॉलेजच्या नावानं डीडी काढून नंतर कॉलेजला जाणं त्या 4-5 दिवसामध्ये शक्य होत नसतं. तर अशा वेळेस बऱ्याच पालकांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येतो की सर, जर आपण कॉलेजला गेलो, चेकबुक घेऊन गेलो किंवा कॅश रक्कम नेली तर आपण त्या ठिकाणी ऍडमिशन करू शकतो का. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय. पण थोडी प्रक्रिया समजून घ्या, व्हिडिओ स्किप करू नका, कारण नंतर व्हिडिओ स्किप केल्यामुळं माहिती अर्धवट राहते आणि नंतर तुमची चूक होऊ शकते. बघा, जेव्हा सिलेक्शन लिस्ट येईल तर तेव्हा तुमच्या नावाच्या समोर एखादं कॉलेज तुम्हाला बघायला मिळेल. कॉलेजच्या वेबसाईटवर जा, कॉन्टॅक्ट नंबर काढा आणि कॉलेजला कॉल करा. कॉलेजवाले तुम्हाला सांगू शकतील की आमच्या ट्युशन फीचा डीडी एवढा तुम्हाला आणायचा आहे आणि हॉस्टेल मेसचं एवढं, लायब्ररी लॅबोरेटरी डिपॉझिट जे असतं तर ते वेगळं. हे सगळे चार्जेस कॉलेजवाले तुम्हाला कॉलवर सांगू शकतील. आणि जर कॉलवर नाही सांगितले तर तुम्हाला स्वतः कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करावं लागेल, कारण वेबसाईटवर दिलेली माहिती पूर्णपणे असेल याची गॅरंटी नसते. आता या दरम्यान बँकेला हॉलिडे आहे आणि आपलं जॉईनिंगचा जो टायमिंग आहे तर तो 4-5 दिवसच आहे. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे. बघा, बँकमध्ये जाऊन आपल्याला डीडी काढावा लागतो, ही गोष्ट खरी आहे. डीडी म्हणजे काय, तर कॉलेजच्या नावानं एक डिमांड ड्राफ्ट बनवावा लागतो. बँकेमध्ये पैसे द्यावे लागतात. बँकवाले कॉलेजच्या नावानं डिमांड ड्राफ्ट बनवून देतात आणि जे पण कॉलेज मिळालेलं आहे तर त्या कॉलेजमध्ये तो डीडी घेऊन जावा लागतो. आपली ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण होते. पण आता बँकेला हॉलिडे आहे, मग अशा वेळेस आपण जर डायरेक्ट कॉलेजला गेलो, चेकबुक घेऊन गेलो किंवा कॅश नेली तर आपली ऍडमिशन होऊ शकते का. बघा, आता जी नोटीस पब्लिश झालेली आहे सध्या, तर त्या नोटीसमध्ये एक वाक्य आहे की डीडी आणि ऑब्लिक चेक असं दिलेलं आहे. कॅश कुठेही उल्लेख नाही. तुमची जी कॅश आहे तर ती कॉलेजवाले घेणार नाहीत आणि जर घेतली तर ती कॅश हॉस्टेल मेस याचं होऊ शकते की घेतील. पण बाकी जे पण प्रक्रिया आहे तर ती डीडी ने होत असते. जर एखाद्या कॉलेजनं तुमचा चेक स्वीकारला तर तुम्हाला कॉलेज एक कंडिशन देत असते की आता सध्या तुम्ही चेक जमा करा. ज्यावेळेस बँकला त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकाल म्हणजे या 2-3 दिवसामध्ये, तर तुम्ही बँकमधून जाऊन डीडी काढा आणि तो डीडी आम्हाला आणून द्या आणि तुमचा चेक तुम्ही परत घेऊन जाल. पण सगळ्याच कॉलेजवाले ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देतील असं सांगता येऊ शकत नाही. काही कॉलेजवाले की जे तुम्हाला म्हणू शकतात की तुम्ही आता सध्या चेक आणा, ज्यावेळेस बँक उघडी असेल तर त्यावेळेस बँकमध्ये जाऊन तुम्ही आमच्या कॉलेजच्या नावाचा डीडी काढा, तुमचा चेक परत घेऊन जा, डीडी आम्हाला देऊन टाका. डीडी शिवाय ऍडमिशन होत नसते. पण काही कॉलेजवाले जर समजा तुमच्या ओळखीनं काही होत असेल, सर चेक घ्या आणि आम्ही नंतर डीडी आणून देतो, असं जर काही प्रकार होत असेल तर तुम्ही स्वतः एकदा इन्क्वायरी करू शकता. पण चेकवर किंवा कॅशवर ऍडमिशन होत नसते. जरी चेक स्वीकारला गेला तरी सुद्धा नंतर तो चेक तुम्हाला परत दिला जातो आणि डीडी कॉलेजवाले परत घेतात. ट्युशन फीचा डीडी असतो, डेव्हलपमेंट फीचा डीडी असतो, ओपनची फीज वेगळी असते, कॅटेगरीची फीज वेगळी असते. पण प्रत्येक कॉलेज नेमका डीडी किती रकमेचा घेईल तर हे कॉलेजला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर समजा व्हिडिओमधील इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका. आज आपण या ठिकाणी थांबूया. बाय.